नमस्कार. दीपाली ताई आणि त्यांचे हसबंड आलेले आहेत इकडं. आता त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. त्यांना जो आजार झाला होता आणि साई माऊली हॉस्पिटलने त्यांना कशाप्रकारे मदत केली त्याबद्दल ते बोलणार आहे. मी दीपाली बागडे, राहणाऱ्या औरी. नमस्कार, मी सुनील लक्ष्मण बागडे, राहणार आवी. मला खोकल्याचा त्रास होता 2021 पासून. तर मी औरंगाबाद, श्रीरामपूर, नगर या ठिकाणी बरेचसे म्हणजे दवाखाने केले. नंतर मला माझ्या भावाकडनं कळालं डॉक्टर संतोष गीतेंचं साई माऊली हॉस्पिटलला. इथे आल्यानंतर त्यांच्या ट्रीटमेंटनी खोकल्याला फारसा फरक पडला, जो कुठेच पडत नव्हता. आणि इथे आल्यानंतर खोकल्यानंतर मला थोडासा बाकी पण त्रास होत होता, जसं CRP वाढणे वगैरे. तर सरांनी बाकीचे टेस्ट वगैरे करून घेतल्या. इथे मला सिटी स्कॅन केला आणि धावण्यासंबंधी जो IPS वाढ तऱ्हाटीस आजार सरांनी डायग्नोस केलं. त्यांनी आम्हाला रेफरन्स केलं का CMC हॉस्पिटल वेल्डरशी तुम्ही जावे आणि त्या ठिकाणी ट्रीटमेंट घ्या. आणि त्या वर्षभरापासून आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली CMC हॉस्पिटल वेल्लोर तामिळनाडू या ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट घेत आहे. आणि तिथली ट्रीटमेंट आणि सरांची ट्रीटमेंट यातून माझे मिसेस हिला खूप काही चांगलं आराम मिळाला त्या आजारातून आणि ती पूर्णपणे बरी झाली आहे. संतोष सर किती सर यांची ट्रीटमेंट पण चांगली आहे आणि त्यांचं स्टाफ वगैरे यांचं खूप मार्गदर्शन आणि सपोर्टिंग स्टाफ होतं आणि त्यांना केअरिंग आहे, हिअरिंग आहे. खूप त्यांनी मार्गदर्शन केलं आणि काळजी घेतली माझ्या पेशंटची मिसेसची. आणि खूप चांगलं त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला मार्गदर्शन केलं आहे, ट्रीटमेंट केलं. Derakayasu arthritis हा एक दुर्मिळ आजार आहे. महिलांमध्ये कॉमनली होतो. रोमॅटॉलॉजिकल आपण जो संधिवात रूपमधला आजार आहे, कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर आहे. पेशंट ज्यावेळेस माझ्याकडे पहिल्यांदा आलं त्यावेळेस अस्थमा नाही कफ आणि LRTIचे सिमटम्स होते. पेशंटला न्यूमोनिया वगैरे काही माइल्ड सिमटम्स होते. त्यामुळे मेडिसिन्सनी OPD बेसिसवर ट्रीट केलं. परत फॉलोअपला आल्यानंतर पेशंटला मला काही अधिक लक्षणं जाणवली जी हृदयाशी संबंधित होती. त्यानंतर मी त्यांना आउटोग्राम नावाची टेस्ट करायला लागली. त्यामध्ये हे निदान झालं आणि ज्यावेळेस मी क्लिनिकल एक्झामिनेशन करत होतो त्यावेळेसच मला लक्षात आलं की त्यांची एका साईडची पल्स नाहीये. तर एका साईडची पल्स नसल्यामुळे हा आजार आहे असं माझं त्यावेळेसच प्रिडिक्शन होतं. आणि त्यानंतर ते टेस्ट केल्यानंतर कन्फर्म झालं आणि पुढील ट्रीटमेंट त्यांनी CMC वेल्लोर येते त्यांच्या हृदयाच्या मेन नोंदणीला म्हणजे आउटला 5 कन्स्ट्रिक्शन्स होते. 5 ठिकाणी स्टेंट त्यांच्या 2 सर्जरी झाल्या. त्यामध्ये पहिल्यांदा 3 स्टेंट आणि दुसऱ्यांदा 2 स्टेंट त्यांनी टाकलेत आणि त्यांना आता त्यानंतरही दर महिन्याला टोसिलिझुमॅब नावाचं इंजेक्शन घ्यावं लागतं. त्याची सर्व ट्रीटमेंट माझ्याकडे त्यांची चालू आहे आणि ते मध्ये CMC वेल्लोरला आपण फॉलोअप करतो. धन्यवाद.